जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय रमाई। गौतम बुद्धांनी देशाला क्रांतीचा व जगाला शांतीचा संदेश दिला, पण त्यांच्या मागे संयमाचा महामेरू म्हणून उभी ठाकलेली महाराणी यशोधरा। 13व्या शतकामध्ये एक महिला आपल्या डोईचा पदर कमरेला बांधून आणि विठ्ठल भक्तीला विरोध करणाऱ्यांना ठणकावून सांगते की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी। डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी। जनी म्हणे केसवा, होऊन तुझी वेसवा। चंद्रभागेतिरी मांडी अला पाल, मनगटावरी तेल घाला कुणी। हिम्मत असेल तर समोर या, मी लढायला तयार आहे, असं म्हणणाऱ्या संतश्रेष्ठ जनाबाई। एक आई जिनं कुठलाही वारसा नसताना आपल्या दातृत्वानं, मातृत्वानं, कर्तृत्वानं एक नाही तर तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिले। केवळ महाराष्ट्राचीच नाही, देशाचीच नाही तर संपूर्ण जगाची प्रेरणास्त्रोत असणारी आई म्हणजे राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ। हा समाज अज्ञान, अंधकार आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडलेला असताना या समाजात क्रांतीची लाट होऊन आलेल्या त्या अहिल्यादेवी होळकर, ज्यांच्यामुळे आज तुम्ही सक्षमपणे या ठिकाणी बसलेले आहात आणि मी इथे बोलण्यास लायक झालेली आहे, ज्यांच्यामुळे अनेक महिला शिक्षण घेत आहेत, ज्यांच्यामुळे फातिमा बीबी पहिल्या मुस्लिम मुख्याध्यापिका झाल्या, ज्यांच्यामुळे मुक्ता साळवे ह्या पहिल्या समाजसेविका झाल्या, ज्यांच्यामुळे कल्पना चावला ह्या पहिल्या अंतराळवीर झाल्या, ज्यांच्यामुळे ताराबाई शिंदे ह्या पहिल्या पत्रकारिका झाल्या आणि ज्यांच्यामुळे मी शिक्षिका बनू शकले अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामीची कबर खोदली खरी, पण त्यांच्या मागे पोलादी पंख बनून उभी ठाकताना आपले पोटचे 4 गोळे मातीत मिसळले। संसाराच्या चटक्यांनी भाजून निघाली, पण या चटक्यांची झळ बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला लागू दिली नाही, ती माता रमाई। गुड आफ्टरनून एव्हरीवन, हियर इज मिसेस जया सुरळकर and today I am going to tell you the biographical sketch of माता रमाई। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशा नारी शक्तीविषयी की त्याग म्हणजे नेमकं काय, गरिबीतही स्वाभिमानी जगणं म्हणजे काय, हे कुणी तिच्याकडून शिकावं। ती म्हणजे संपूर्ण भारत देशाला आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशमान करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर। आपल्या देशाच्या इतिहासात स्त्री या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तिचं अस्तित्व कधी हेटाळलं गेलं, कधी नाकारलं गेलं, कधी साकारलं गेलं, मात्र समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये तिची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, हे आपण कधी नाकारू शकत नाही। मानवी संवेदनांचे भावनाविष्कार, अमोघ वात्सल्य, प्रेम हे फक्त आणि फक्त स्त्रीच्या उदरात। कारण असंख्य हाडं मोडण्यानंतर जेवढ्या वेदना होतात त्यापेक्षा कित्येक जास्त वेदना ह्या जेव्हा एक स्त्री एका नवीन जीवाला जन्म देते त्यावेळेस होतात आणि ती ताकद फक्त आणि फक्त एका स्त्रीमध्ये असते। मायेच्या पांढऱ्यावर जगणारं हे अवघं विश्व तिला कधी आई, कधी बहीण, कधी मुलगी, कधी पत्नी, कधी मैत्रीण, तर या सर्व नात्यांनी आपण तिला संबोधत असतो आणि तिला आपण आपलं सर्वस्व समजत असतो। स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर कित्येक स्त्रियांनी स्वतंत्र ओळख तयार केली, मात्र काही स्त्रिया अशा होत्या ज्या अंधारात राहून सुद्धा ज्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं आहे। अशाच क्रांती सूर्याला तेजस्वी करण्यात आपल्या आयुष्याची राखरांगोळी सुद्धा करत असतात। स्वतंत्र भारतात प्रत्येक वास्तव्य करणाऱ्या जीवात जगणं व श्वास घेणं या संविधानाने बहाल केलं आणि या संविधान निर्मात्यास म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जिद्द, उर्मी, स्फूर्ती देणाऱ्या त्या म्हणजे माता रमाई। माता रमाई म्हणजेच त्यागमूर्ती, जिचं अवघं आयुष्य फक्त चंदनापरी झिजणं एवढंच। आज देशातील अवघ्या स्त्रिया सन्मानाने जगत आहेत, कुटुंबाचं जगत आहेत, ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सखोलपणे पाठिंबा देणाऱ्या, त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या सोबत असणाऱ्या त्या म्हणजे माता रमाई। कुटुंबाचं कुठलंही ओझं त्यांनी कधी साहेबांवर पडू दिलं नाही। एक पत्नी म्हणून खंबीरपणे त्या नेहमी
उभ्या राहायच्या. रमाई हिचा जन्म 7 फेब्रुवारी 1897 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वनद या गावी झाला. कुटुंबाची परिस्थिती एकदम हलाखीची होती आणि बालपणामध्येच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांच्या आईचं निधन झाल्यानंतर थोड्याच महिन्यांमध्ये त्यांच्या वडिलांचं सुद्धा निधन झालं. कुटुंबामध्ये 3 बहिणी आणि 1 भाऊ सर्व वयाने छोटे होते आणि त्यामध्ये रमाईच ह्या सर्वात मोठ्या होत्या. त्यांना सर्व सांभाळून घ्यायचं होतं. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी 1906ला त्यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत झाला. अशिक्षित रमाईला बाबासाहेबांनी लेखन वाचन शिकविलं. बाबासाहेब रमाईला रमा असे म्हणायचे आणि रमाई ह्या बाबासाहेबांना तेवढ्याच आदराने साहेब असं म्हणायच्या. विवाहानंतर रमाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अभ्यासाची जी गोडी होती ती थोड्याच दिवसामध्ये समजून आली होती. त्यामुळे त्यांनी कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासामध्ये, लेखनामध्ये, वाचनामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही. म्हणून ती नेहमीच काळजी घ्यायची की माझ्याकडून साहेबांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये, लेखनामध्ये, वाचनामध्ये माझ्यामुळे कुठलाही व्यत्यय येता कामा नाही. तिकडे सुद्धा घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. 1923 रोजी 23 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला गेलेत. तेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रमाईला खुशालीचं पत्र पाठवायचे आणि इकडची परिस्थिती विचारायचे, तेव्हा रमाईने कधीही त्यांना निराश होण्यासारखं उत्तर दिलं नाही. त्या नेहमी सांगायच्या की इकडे सर्व ठीक आहे, इकडची चिंता करू नका. घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्यांनी इकडे सरपण वेचून, मोडी विकून, गवऱ्या वेचून घर प्रपंच त्या चालवायच्या, संसाराच्या गाडा हाकायच्या. म्हणूनच भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर बनू शकले आहेत. शब्दाच्या आवाक्यात न मावणारे दुःख कितीतरी वेळेस माता रमाईच्या जीवनामध्ये येऊन गेले होते. बालवयातच आईचं निधन, वडिलांचं निधन आणि कितीतरी महत्त्वपूर्ण व्यक्तींचं निधन त्यांच्या आयुष्यामध्ये झालं. त्यानंतर त्या 4 मुलांची आई झाल्या आणि त्यांच्या मुलांचे सुद्धा निधन झाले. असाच मनाला पिळून टाकणारा एक प्रसंग म्हणजे त्यांचा मुलगा गंगाधर याचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्याकडे त्यांना नवीन कपडे आणण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या साडीचा कपडा फाडून, तुकडा फाडून त्या शरीराला गुंडाळून त्याचे अंत्यसंस्कार केले आणि कुठल्याही प्रकारचं दुःख त्यांच्या वागण्यामध्ये दाखवलं नाही. कारण त्यांना हेच वाटायचं मी जर दुःखी राहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साहेब दुःखी होतील, निराश होतील आणि त्यांना ते करायचं नव्हतं. त्यांना साहेबांना कधीही निराश करायचं नव्हतं. कार्यात कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून ती कधीही व्यत्यय आणत नसायची, खंबीर राहायची. रमाईच्या 4 मुलांचे निधन झाले कारण फक्त पैसा. कारण औषधोपचार करण्यासाठी रमाईकडे किंवा घरी पैसे नसायचे. बाबासाहेबांच्या अभ्यासाचा व्यासंग फार दांडगा होता. तेव्हा त्यांना व्यत्यय होणार नाही याची काळजी रमाई नेहमीच घ्यायची. साहेब जेवले नाहीत तर ती सुद्धा जेवायची नाही. पती व कुटुंबाचा मुख्य आधार व कणा होती रमाई. स्वाभिमान तिने नेहमी कायम ठेवला. जेव्हा तिच्या घरची परिस्थिती अशी होती तेव्हा बरेच व्यक्ती असे होते, बरेच लोक असे होते जे तिला नेहमी मदत करण्यासाठी समोर यायचे. कारण ती एका महान व्यक्तीची पत्नी होती. पण त्यांनी पतीचा स्वाभिमान ठेवण्यासाठी, स्वतः स्वाभिमानी होत्या त्या, स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी त्यांनी कधीही कुणाची मदत घेतली नाही. नेहमी सर्वांची मदत नाकारली, पण आदराने. तत्कालीन अस्पृश्य चळवळीत ती हिरोगिरीने सहभागी व्हायची. बाबासाहेबांची समाजाप्रती असलेली ओढ व त्यांची लोकप्रियता त्यांचा तिला अभिमान असायचा. तिचा कालांतराने रमाईची तब्येत ही सततच्या आजारपणाने ढासळू लागली. तेव्हा ती बाबासाहेबांना तिची चिंता वाटायची. पण तेव्हा ती बाबासाहेबांना 7 कोटी अस्पृश्यांची आठवण करून द्यायची. देशाला जखडलेल्या सामाजिक रोगांची जाणीव करून द्यायची. रमाई निरंतर आजारी पडू लागली. एके दिवशी तिने बाबासाहेबांना वचन द्यायला लावले की माझे निधन झाल्यानंतर आपण निराश होणार नाही. आपली मुले जगू शकली नाहीत, पण हा अशिक्षित समाज शिक्षित करायचा आहे. हीच आपली मुलं आहेत, त्यांना गुलामगिरीच्या जोखाड्यातून बाहेर काढायचं आहे. आणि रमाईच्या निधनाने काही दिवसाने रमाईचं निधन झालं आणि रमाईच्या निधनाने बाबासाहेब हे अत्यंत खचले होते. बाबासाहेब ही ओळख निर्माण करण्यात रमाईचा फार मोलाचा वाटा.
वैवाहिक जीवनात घेण्यापेक्षा देण्याला किती महत्त्व आहे हे रमाईने वेळोवेळी सिद्ध केले. मी इथे सर्वांनाच मला विचारायचं आहे की काही दिवसाआधी आपल्याकडे एक मराठी चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. पाहिलाय का कोणी? स्त्रियांवर होता तो. बघितलाय? बाईपण भारी देवा, हो ना? सो बाईपण हे एका दिवसाने किंवा आयुष्यात एक काम केल्याने कधीच भारी होत नसतं. आपलं बाईपण ॲक्च्युली बाया ह्या सततच भारीच असतात. त्यांच्यामध्ये ती एनर्जी आहे, ती ताकद आहे. निसर्गाची निर्मितीच तशी आहे की एका स्त्रीमध्ये प्रचंड ताकद आहे. पण बाईपण हे म्हटल्याने सिद्ध होत नाही, बाईपण हे म्हटल्याने साजरं करता येत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या आत खरंच ती बाई असायला हवी आहे, असायला पाहिजे. आणि तेच सर्व ताकद, उर्मी, स्फूर्ती, प्रेरणा सगळं माता रमाईमध्ये होतं. त्यांच्या पुढे आज मी नतमस्तक होते. बघा, आणखी एक इन्सिडेंट आहे, तो म्हणजे वसतिगृह होतं एक, आणि त्या वसतिगृहामध्ये मुले 3 दिवसापासून उपाशी होती. हे जेव्हा माता रमाईला कळलं तेव्हा त्यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने, बांगड्या दिल्या गहाण ठेवायला, विकायला, की ते विकल्यानंतर, ते गहाण ठेवल्यानंतर जे पैसे येतील त्या पैशांनी त्या मुलांची भूक भागेल. आणि तसं झाल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो खरंच पाहण्याजोगा असेल. जगविख्यात विद्वत्तेला साथ देणारी, कष्ट, त्याग, बलिदान, मातृत्व व प्रेमाने ओतपोत म्हणून वाहणारी माता रमाई 27 मे 1935ला कायमची थांबली. अस्पृश्य समाजात असलेली सामाजिक दरी व भिन्नता तिनं अनुभवली होती. बाबासाहेब ती अस्पृश्यता मिटवणार म्हणून खंबीरपणे पतीला साथ देणारी अशिक्षित माय, तिचे उपकार या शब्दात कधी मांडता येणार नाहीत. म्हणून 1940ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक त्यांनी माता रमाईला एक भेट म्हणून अर्पण केलं. अशा ह्या माता रमाई ज्यांची ओळख आपल्याला कधी लक्षात येत नाही पटकन, पण म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आणि हे तितकंच खरं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ असो, स्वातंत्र्यानंतरचा काळ असो, पारंपरिक आधुनिक काळात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आणि माता रमाईने ते नेहमीच सिद्ध केलेलं आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबविते. धन्यवाद.